नमस्कार, आपण पाहत आहात उलट तपासणी न्यूज चॅनल। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करून राष्ट्रीय कार्यात मदत करावी। सोबतच राजकीय पक्षांनी आपले स्तरावरून नागरिकांना मदत करण्याबाबत आवाहन करावे तथा राष्ट्रीय उपक्रमास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे। आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असल्याने दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता। त्यानुसार 8 वर्धा लोकसभा मतदार संघांतर्गत आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा मतदार संघाची मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी माहितीसाठी सदर यादी मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी निवडणूक अनिल गावित, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार अतुल रासपायले उपस्थित होते। दिनांक 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघात 5,66,263 स्त्री मतदार, 5,53,133 पुरुष मतदार व 15 इतर मतदार असे एकूण 11,19,411 मतदार आहेत। जिल्ह्यातील 1,342 मतदान केंद्राकरिता नेमण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे 130 पर्यवेक्षक यांच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष शिबिराचे आयोजन करून नवमतदार व 80 वर्षावरील मतदारांच्या घरी भेटी देण्यात आल्या। तसेच यासाठी विविध राजकीय पक्षांनी 1,833 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नेमणूक करून सहकार्य केले। आगामी काळात निवडणुका लक्षात घेता गावागावांमध्ये 42 मतदान केंद्रातील 936 मतदान केंद्र ठिकाणांपैकी 468 ठिकाणी जनजागृती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। दिनांक 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ही अंतिम मतदार यादी मतदान केंद्रावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी सदर अंतिम मतदार यादीचे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करून बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात वितरण करण्यात आले। न्यूज ब्युरो, उलट तपासणी न्यूज, वर्धा।